आणि यानंतरची बातमी आहे विठुरायाच्या पंढरीतून। महाराष्ट्रातील वारकरी आता चांगलेच संतापलेत। पंढरपुरात विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चिकन मसाला वाटला गेलाय। विठ्ठल मंदिरातील कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला भरलेली पाकिटं वाटल्यानं संताप व्यक्त केला जातोय। मंदिर स्वच्छतेची जबाबदारी असलेल्या बीबीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भरलेली पाकिटं देण्यात आलेली आहेत। त्यामुळे आता सध्या वारकरी समाजातून तीव्र संताप व्यक्त केला जातोय। मंदिर समिती आणि बीबीजी कंपनीचा काही म्हणजे हे जे वाटण्यात आलेलं चिकन मसाला आहे अशा मंदिर समितीचा जराही संबंध नाही आहे। बीबीजी ही खासगी कंपनी आहे, सुरक्षा आणि इतर कामासाठी ती त्यांना ठेका देण्यात आला आणि त्या कंपनीच्या वतीने हे कामगारांना वाटण्यात आलेले, परंतु विठ्ठल मंदिरात ते काम करत आहे त्याचं कुठेही भान न ठेवता अशा प्रकारची पाकिट वाटण्यात गेल्याने भाविक भक्तांनी वारकऱ्यांतून तीव्र संताप होत आहे। बीबीजी कंपनीच्या व्यवस्थापनात असं सांगणं आहे की आम्ही दिवाळी भेटीच्या अंतर्गत ते दिले गेले, पण अशा प्रकारच्या वस्तूचा त्यात समावेश नव्हता। आता हे कोणी केलेलं आहे, ज्याच्यावर ही जबाबदारी सोपवली होती त्याची चौकशी केली जाईल आणि त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। त्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे त्याच्यामध्ये चिकन मसाल्याचं पाकिट दिलेलं आहे। निश्चितच जरी मसाले त्यात असले तरी त्याच्यावर छायाचित्र आक्षेपार्ह आहे। त्यामुळं त्या घटनेची गंभीर दखल मंदिर समितीने घेतलेली आहे। त्याचं वाटप कालच त्याच ठिकाणी थांबवलेलं आहे। सदरची घटना गांभीर्याने घेऊन संबंधित कंपनीला कालच नोटीस बजावलेली आहे आणि 24 तासात त्यांचा खुलासा घेऊन निश्चितच त्याच्यावरती मंदिर समितीमार्फत कठोरातली कठोर कारवाई करण्यात येईल। त्यामुळे आता सध्या वारकऱ्यांकडून आता या घटनेचा तीव्र संताप व्यक्त केला जातोय। विठ्ठल मंदिर कर्मचाऱ्यांना चिकनचा मसाला वाटल्यानं आता संताप व्यक्त केला जातोय। महाराष्ट्रातील वारकऱ्यांमध्ये सुद्धा संतापाची लाट पाहायला मिळते।